तुम्हाला आठवतंय त्या दिवशी मी अंतरा त्यांच्या कपाटाला हात लावला म्हणून तुम्ही माझ्यावर ओरडला होता? Stop it! ही गन मला त्यांच्याच कपाटात सापडली. अंतरा त्यांना काय झालं होतं, त्या कशामुळे गेल्या मला माहित नाही, पण आता माझी खात्री पटली की त्यांच्या जाण्यामागे तुमचा हात असूच शकत नाही. एक मिनिट. काय रे, का केलंस तू हे सगळं? हा, का केलंस? बोल ना. बरं झालं माझं नाव नाही घेतलंस. मी आत्ता बाहेर आहे म्हणून काही दिवसांनी का होईना तू बाहेर येऊ शकणार आहेस. लक्षात ठेव, बरोबर नाही केलंस तू. काय झालं साहेब? घेऊन जायल साहेब. ह्याच्या संदर्भात काहीही जर मला विचारायचं असेल तर मला कधीही फोन करा. माझा नंबर तुमच्याकडे आहे. खूप चुकीचं वागलाय, प्लीज तुम्ही स्वतः पर्सनली लक्ष घाला या मॅटरमध्ये. ओके. थँक्यू. ही गन विक्रांतचीच आहे. ईराला फोन करणारा आणि माझ्या विरुद्ध भडकवणारा माणूस एकच आहे आणि तो विक्रांत आहे. विक्रांतच्या चुकीमुळे त्यांनी त्याची वर्दी गमावली आणि त्याचा बदला घेण्यासाठी तुझा वापर केला. आता विक्रांत बाहेर गेलाय तर त्याच्याबरोबर इतर सगळे प्रॉब्लेम्स ही बाहेर गेलेत. ही गन मी उद्या पोलीस स्टेशनमध्ये डिपॉझिट करतो. झालं ते झालं. विक्रांत जसा बाहेर गेला तसं जे काही घडलं ते सगळं तुम्ही सगळ्यांनी आपल्या मनातून बाहेर काढा. त्या विक्रांतमुळे सगळ्यात जास्त नुकसान झालंय सरस्वतीचं आणि मेन म्हणजे पूजाचं. तिच्या बिचारी समोर तर अख्खं आयुष्य पडलंय. पण ती एकटी नाही आहे. पूजा, तुला काळजी करायची गरज नाहीये. जागीरदार फॅमिली तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. तू टेन्शन घेऊ नकोस पूजा. तुझा सगळा खर्च, तुझं बाळणपण ह्याची जबाबदारी आमची आहे, माझी आहे. सो बी रेस्ट अश्युअर्ड. तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. विराज, विक्रांतच्या रूपानं आलेलं केवढं मोठं संकट आज देवाच्या कृपेनं टळलंय. लीला, अभिराम, पूजा सगळे सुखरूप आहे. हे कोणामुळे? देवाच्या कृपेमुळेच ना. अनायासे आता श्रावण सुरू झालेलं आहे. आपल्या घरावर आलेलं संकट देवानं दूर केलं म्हणून त्याचे आभार मानायला हवेत बाळा. मी आलेच. जे लीला, विक्रांत बरोबरचं कॉलचं प्रकरण संपलं असं तुम्हाला वाटत असेल. एजे आता खुनी नाही असंही लीलाच्या डोक्यात आलं असेल. पण मी इतक्या सहजासहजी
तुमचं आयुष्य मार्गी लागू देणार नाही. किशोर जागीरदार, आता पुढचा पत्ता उघडायची वेळ आली आहे. लीला, लक्ष्मी, पूजा, आता शिवमुठ वा तिघींनी पण. आणि आजी मी श्रद्धा आहे. तू श्रद्धेने वाहणार आहेस. वा, कोणी मनाई केली बाळा? काही ठिकाणी शवाष्ण हे व्रत करतात, काही ठिकाणी कुमारिका करतात. देवा, जे काही घडलं त्यामुळे सरस्वती खूप दुखावली गेलीये. तिला हा धक्का सहन करण्याचं बळ दे देवा. सरस्वती, सरस्वती, मला कळतंय तुला खूप वाईट वाटतंय, पण एजंटनी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. हे बघ सरू, मान्य आहे तो तुझा भाऊ आहे, पण त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. त्याचा गुन्हा खूप मोठा आहे सरस्वती. तुम्हाला काय जाते वैदी बोलायला? भाऊ माझा गेलाय तुरुंगात आणि तुम्ही म्हणताय जे घडलं ते योग्य घडलं. नाही, बरोबर आहे वैदी तुमचं. मला काय कळणार? तुमच्यावर अशी वेळ नाही आली आहे ना. तुमच्या जवळची व्यक्ती दूर नाही गेले तुमच्यापासून म्हणून तुम्ही असं बोलताय. जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे माझं दुःख? बरोबर आहे तुझं, मला नाही कळणार. कारण बोलणं सोपं असतं, करणं कठीण. ते मला नाही कळणार असंच वाटतं ना तुला? कारण माझ्या भूतकाळात जेव्हा मला असा निर्णय घ्यावा लागला होता तेव्हा माझ्या आयुष्यात या घरात तू नव्हतीस सरस्वती. योग्य अयोग्य, न्याय अन्याय, ह्या जेव्हा निवड करायची असते ना सरस्वती, तेव्हा बऱ्याचदा जवळची नाती बाजूला ठेवावी लागतात. किशोरची बाजू न निवडता सत्याची बाजू निवडली होती मी, आणि माझ्या त्या निर्णयाचे परिणाम मी सातत्याने गेली कित्येक वर्ष भोगत आली आहे. त्यामुळे मी जे काय बोलतीये त्याची बरोबर कल्पना आहे मला. तुझं बरं आहे सरस्वती, तुला त्रास झाला, दुःख झालं तर किमान तू माझ्याकडे, विराजकडे बोलू तरी शकतेस. स्वतःचं मन तरी मोकळं करू शकतेस. मला ती ही मुभा नव्हती. असो, आता ते महत्वाचं नाहीये. तू जहागीरदारांची सून आहेस, त्यामुळे जहागीरदारांची बाजू तीच तुझ्यासाठी योग्य बाजू असायला हवी. आता घरात जी काही परिस्थिती आहे ना, त्यात आपण सगळ्यांनी एकत्र एक कुटुंब म्हणून वागायला हवं, आणि या परिस्थितीचा सामना एकत्र मिळून करायचा आहे सरस्वती. त्यामुळे हे जे काय तू निघून आलीस ना वर,
ते बरोबर नव्हतं सरस्वती. खाली सर. मी तुझी वाट बघतीये सरस्वती. चल. श्रावणात केलेली पूजा सगळ्यांना चांगलंच फळ देते. आता दुर्गा आणि सरस्वती शिवमूठ व्हायचे राहिलेत ना. ते. दुर्गा सरस्वती. सरस्वती आली असती तर बरं झालं असतं, पण आपण तिला जबरदस्ती नाही ना करू शकत आहे. जे काही घडलंय त्यामुळे सरस्वती जरा दुखावली आहे. तिला तिचा वेळ देऊया आपण. हा विराज. देवा, आमच्यावर आलेलं खूप मोठं संकट तू टाळलंस. तुझ्यामुळे त्या संकटावर मात करण्याची शक्ती आम्हा सगळ्यांना तू दिलीस. संपूर्ण जागीरदार कुटुंब तुझे खूप खूप ऋणी आहे. तुझे खूप आभार. आजी नुसतं म्हणाली की सरस्वतीला तिचा वेळ घेऊ दे. एवढं म्हटलं की झालं का? सरस्वती इथे नाहीये याचा मी सोडून कोणालाच त्रास होत नाहीये का? वसंत मोहिते, तुमच्या एका मुलीच्या आयुष्यातलं संकट दूर झालं असलं तरी तुमच्या दुसऱ्या मुलीवर लवकरच संकट येणार आहे. आणि ते संकट मीच आणणार आहे. किशोर साहेब. हा बोला साहेब. साळुंके, बातमी कळली असेलच. हो ना साहेब, ऐकली ना. म्हणजे मला तर ऐकून धक्काच बसला हो. त्यात धक्का बसण्यासारखं काय? त्या विक्रांतला त्याचा अतिशहाणपणा नडलाय. त्याला 10 वेळा सांगत होतो, त्याला माझं ऐकायचं नव्हतं. आता भोगतोय त्याच्या कर्माची फळ. हा हो, पण मग लीला आणि एजेला आयुष्यातून उठवायच्या आपल्या प्लॅनचं काय? एक विक्रांत गेला म्हणून काय होतंय साळुंके? आपण आपलं ध्येय गाठायचंच. एजे आणि लीलाच्या संसाराची वाट लावायची. आता आपली पुढची स्टेप. काही झालं तरी तुझं आणि रेवतीचं लग्न झालंच पाहिजे. लाग कामाला. होय साहेब. हो, मी लग्नाच्या मागणीचा ऑलरेडी बॉम्ब टाकलाय. बॉम्बची टिक 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 सुरू झाली आहे केव्हाच. मग फोडा आता तो बॉम्ब. धमाका झालाच पाहिजे. काम झालं म्हणून समजा साहेब. अभिराम जहागीरदार, तुझ्या आयुष्यातलं एक प्रकरण संपलं की मी दुसरं प्रकरण उकरून काढणार. तुला तुझ्या आयुष्यात स्वतःच्या घरी, सासरी कुठेच सुख लागू देणार नाही. तुझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला सळो की पळो करून सोडणार. एक दिवस तुला असा कोंडीत पकडणार की नक्की सावरायचं कुठून आणि कसं हे तुला कळणार पण नाही. पूजा वहिनी, हे काय? कुठे निघालात? लीला, आता थांबून तरी काय करू? मला जाऊ दे माझ्या घरी. कुठल्या घरी? हे बघा, अशा अवस्थेत ना असं एकटीने राहणं बरोबर नाहीये. आणि सकाळी आजी म्हणाल्या आहेत ना, त्या तुमच्या आईबाबांशी बोलतील. मग आता कुठेही जायचं नाही. लीला, ऐक ना प्लीज, मला थांबवू नकोस. हे बघ, या घरचे ना ऑलरेडी खूप उपकार आहेत ग माझ्यावर. मला अजून यांना त्रास द्यायचा नाहीये. प्लीज मला जाऊ दे. हे बघ, ऐक,
तुमच्यामुळेच ते सगळ्यांना सत्य कळलं. असं नवऱ्याच्या विरोधात उभं राहणं काही सोपं नसतं, पण तुम्ही ते केलं आणि त्याची खरी बाजू सगळ्यांसमोर आणली. बरं ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी तुमच्या माहेरी जा. मी बोलते आजींची, पण आत्ता कुठे जायचं नाही. पूजा वहिनी नाही, प्लीज. आय अंडरस्टँड सरस्वती. हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. मी विक्रांतला समजायचं, वॉर्निंग द्यायचं, माझ्या परीने त्याला शिक्षा द्यायचा खूप प्रयत्न केला, पण तो नाही सुधारला. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्याला पोलिसाच्या हवाले द्यावं लागलं. आय होप यू अंडरस्टँड. जे ही सगळ्यांना समजून घ्यायला तयार आहे, पण मला कोणीच समजून घेत नाही यार. दुर्गा वहिनी, पूजा वहिनी आणि आता तुम्ही, कोणीच माझ्या बाजूने नाही आहात. कारण तुझी बाजू चुकीची आहे सरस्वती. या सगळ्या गोष्टी तुला समजायला अवघड आहेत, पण जेवढ्या लवकर तू या गोष्टी समजशील तेवढंच तुझ्यासाठी बरं आहे. आणि माझ्याशी तुला बोलायचं असेल तर मी इथेच आहे. टेक केअर. आज सोफ्यावर झोपायची टर्न माझी आहे, त्यामुळे तुम्ही झोपा बेडवर. तू झोप ना बेडवर. नको नको, तुम्ही झोपा ना बेडवर. हे बघ, तुला आरामची गरज आहे. यू नीड रेस्ट. जा जाऊन झोप. ठीक आहे, गो. अच्छा, तुम्हीच दमले का? तुम्ही दमलाच नाही आहात? तुला आज परत लागलंय. रिकव्हरी व्हायच्या अगोदर अजून हर्ट झालंय. तुला त्रास होईल. तुला जाऊन झोप ना आरामात तिथे. फक्त मलाच त्रास झालाय का? तुम्हाला त्रास नाही झाला? ते काही नाही, तुम्ही झोपा ना जाऊन. ही काय पद्धत आहे बोलायची? तुझी एवढी मदत केली मी आणि तू असं वागणार आहेस? हो, कारण मी चिडले. आता का? कारण रेवती किडनॅप झाली होती. हे सगळं खोटं वाटत होतं ना तुम्हाला, पण आता सगळं सिद्ध झालंय की मी खरं बोलत होते. तर तुम्हाला साधं सॉरी बोलावंसंही वाटत नाही. आणि तू काय केलंस? मी किडनॅपर आहे, मी अंतराचा खून केला असा चीप आरोप लावलायस तू माझ्यावर. एक मिनिट, मी ना माझ्या समोर जे पुरावे होते त्यावरनच आरोप लावले. मीही तेच केलंय. माझ्या समोर जे पुरावे होते त्याच्या बेसिसवर तुझ्यावर आरोप लावला. आणि मी जे काय केलं ना, समोरासमोर केलंय. तुझ्यासारखं पाठीमागे जाऊन इन्व्हेस्टिगेशन नाही करत बसलो मी. हे बघा. काय? बोला. ठीक आहे, माझं चुकलं असेल, पण तुमचंही चुकलं. त्यामुळे आधी तुम्ही सॉरी बोला, मग मी सॉरी म्हणेन. हे मी एक्सपेक्ट करू शकतो ना, की तू मला पहिले सॉरी बोल. हा, मी आणि आधी सॉरी म्हणायचं विसरा. ठीक आहे, तुम्हाला झोपायचं होतं ना सोफ्यावर, झोपा. गुड नाईट. फाईन. गुड नाईट. एजे तसे इतके काय वाईट नाही आहेत. आजवर माझ्यासाठी किती काय काय केलंय त्यांनी. माझ्या रिवला विक्रांतच्या तावडीतून वाचवलं, मला तर किती संकटातून वाचवलं. आणि मी काय केलं तर ते खुनी असतील असा आरोप केला त्यांच्यावर. आत्ताही विनाकारण त्यांच्याशी वाद घातला. मला खरं तर मनातून एजेंना सॉरी म्हणायचंच होतं, मग तरी कशाला भांडले मी उगाच. या मनीषी मी इतका का भांडतो? ही काही बोली तरी मला हिचा एवढा राग काय येतो? हे लग्न तिच्याही मनाविरुद्ध झालंय, मग तरी सगळ्याचा दोष मी तिलाच एकटीला का देतोय? खरं तर एजेंनाही मला सॉरी म्हणायचं होतं. मुकाच भांडले नसते तर एवढा वाद वाढलाच नसता.
उगाच विषय वाढवला मी. नीला मनाने चांगली असली तरी स्वभावाने बालिश आहे. मीच थोडं मॅच्युअरली घ्यायला हवं. आता ह्याची भरपाई करण्यासाठी मी तिच्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करू शकतो. आज जे झालं ते झालं. उद्या एक नवीन सुरुवात असेल आणि मी काही झालं तरी उद्यापासून एजंटशी चांगलंच वागेल.